श्री संत रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथे जमा झालेले सर्व व्यासपीठावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अरुणभाई गुजराती, माजी खासदार डॉक्टर उल्हासराव पाटील, भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी सावकारे, भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव नेतारे, तसेच इतर सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनींनो, मातांनो, बांधवपालांनो, समाज बांधवांनो, संत रविदास महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम या लोणारी समाज मंत्रालयात घेतला, याबद्दल सर्वप्रथम मी समाज बांधवांचा ऋणी आहे, आभारी आहे। कारण या निमित्ताने या सर्व महानुभावांचे दर्शन या लोणारी समाज मंत्रालयात झाले। खरं तर लोणारी समाज मंगल कार्यालय हे फक्त लोणारी समाजाचं नाही, या भुसावळ शहरातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या समाजाचं हे मंगल कार्यालय आहे। कारण यामध्ये मी जरी निमित्त असलो तरी या सर्व समाज बांधवांचा, संजय भाऊ सावकारेपासून सर्व बांधवांचा हातभार लागलेला आहे। त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे मंगल कार्यालय आज इथं उभं राहिलेलं आहे। त्यामुळे यापुढेही चर्मकार समाजाचे जेही काही सार्वजनिक कार्यक्रम असतील आपण इथं घ्यावेत। हे मंगल कार्यालय आपलेच आहे, आपण जो काही कार्यक्रम असेल तो घ्या, यासाठी मी स्वतः तुम्हाला विनंती करतो। संत रविदास महाराज यांचा जन्म 14व्या शतकात झाला काशीला। त्या काळी उच्च नीच जातीमध्ये भेदाभेद असा खूप होता। अशा काळात या संतांनी एक चांगली शिकवण दिली आणि आज आपला समाज त्यांना ईश्वर म्हणून पुजतो। हा 700 वर्षानंतरही आज त्यांच्या विचाराचा पगडा आपल्या मनात आहे, हे खूप मोठा विषय आहे। संत रविदासांनी फक्त रविवारी जन्म झाला म्हणून रवी ठेवलं नसेल नाव, परंतु त्यांनी त्यांच्या कार्याने रवी हे नाव, जसं सूर्याचं नाव रवी असतं तसं सूर्याप्रमाणे अद्यापर्यंत चमकत आहे। तसंच आपण त्यांची शिकवण त्यांची जयंती साजरी करा, परंतु त्यांनी जे कार्य समाजासाठी केलेले, ज्या प्रकारे त्यांनी समाजासाठी झटलेले आहे तसे आपण सुद्धा झटा। आपली सर्वांची चर्मकार समाज बांधव असो, मोठी समाज बांधव असो, आपली एकजूट ही आपली ताकद आहे। त्यामुळे भविष्यातही कुठलाही विषय का असेल ना, आपल्या आपसात मतभेद असले तरी चालतील, परंतु जेव्हा समाजाचा विषय असेल तेव्हा एकजुटीने एकमताने सगळेजण आपण पुढाकार घेऊन एका दिलाने काम करूया। आज इथं मला बोलवलं, सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्व चर्मकार समाज बांधवांचे आभार मानतो। असेही मी जेव्हापासून राजकारणात आलेलो आहे चर्मकार समाजाने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। 1991 सालापासून तर आतापर्यंत माझ्या प्रत्येक निवडणुकीत मला चर्मकार समाज बांधवांचा आशीर्वाद मिळालेला आहे। 100% चर्मकार समाज बांधवांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे। त्यांच्या मतांच्या जोग्यावर मी आतापर्यंत नगरसेवक झालेलो आहे। यापुढेही मी चर्मकार समाजाचा ऋणी राहू इच्छितो। एवढं आपण इथं बोलवलं, मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।